नमस्कार, मी अंकुश मुळे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. रोज एक अशी बातमी येते की बिबट्याने या ठिकाणी हल्ला केला, त्या ठिकाणी हल्ला केला. पण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी परिसरामध्ये डुकरांनी धुमाकूळ घातलेला आहे. डाळिंबाची शेती असो, ज्वारीची शेती असो, त्याचबरोबर वेगवेगळ्या पालेभाज्या असो, मका असो, या सर्व पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणावर बनपुरी आणि दुबई कुर्णाच्या लगतच्या गावामध्ये होत आहे. वन विभाग पंचनामे करतोय, पण शेतकऱ्यांना तितकीशी मदत मिळत नाही. या रानडुकरांचा बंदोबस्त होणार का, असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय, टेंबूचं पाणी आल्यानंतर ही शेतजमीन हिरवी गार झालेली आहे. सगळीकडं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं जे हास्य आहे ते उमटताना दिसत आहे. आणि एकीकडे ह्या रानडुकरांनी धुमाकूळ घातलेला आहे. तर आपल्या समेत काही शेतकरी आहेत, त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेतोय. मी तुषार बेरा सोन्नूर. आमचं दुबई करून लगत 1.5 एकर क्षेत्र आहे. तिथं ज्वारी पेरलेली आहे. अक्षरशः तिथं डुकरांनी ज्वारीची नासाडी केल्यावर धुमाकूळ गाठलेला आहे. मग ती हातातोंडाशी आलेलं आपलं पीक डुकरांमुळे ते पूर्ण नासाडी झालेली आहे. आमचंच नाही, इथं आता इथं पलीकडे बघितलं तर तुम्ही डाळिंबाच्या बागा आहेत, मक्याची पिकं आहेत, तिकडे ऊस आहे. जे लगतचे शेतकरी आहेत तुमच्या पूर्ण शेजारचे, त्या सगळ्यांना आज 1-1.5 वर्ष झालं त्रास आहे. मग याची दखल पण कोण घेत नाही. वेळोवेळी आम्ही फॉरेस्ट अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात बघू करू, टाळटाळ किंवा ओढवडवीची उत्तर देतात. मग ह्या वन विभागाने यावर काहीतरी तोडगा काढून हे डुकरांचा बंदोबस्त करावा व जो होणारा शेतकऱ्यांना त्रास आहे तो कमी त्रास बंद करावा. कारण हातातोंडाशी आलेले पीक डाळिंब असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, ऊस असेल, हे पिकाचे प्रचंड नुकसान आहे. शेतकरी एवढं काबाड कष्टानं मेहनत करतोय, रात्रंदिवस कष्ट करतोय. हातातोंडाशी आलेले पीक या डुकरांमुळे नासाडी होते पिकांची, किंवा हातातोंडाशी आलेलं घास. शेतात येताना भीती वाटते का तुम्हाला? संध्याकाळचे लोक इथं पाणी पाजायला येतात किंवा दारादाराला येत असताना लोकांना भीती वाटते. कोणी येत नाही रात्रीच्या इकडे जास्त डुकराच्या भीतीने. कारण डुकरांची हाईट म्हणजे साधारण ते 5-7 फूट, 3 ते 4 फूट हाईट असेल डुकराची. एवढी उंच डुकर आहे ती. बरं, आता तुम्ही काय मागणी कराल वन विभागाला? वन विभागाला आमची एवढीच मागणी आहे की बाबा त्यांनी ते डुकरांचा बंदोबस्त करावा, किंवा त्यांचे कोण कर्मचारी असतील त्यांनी काहीतरी या गोष्टीत लक्ष घालून या डुकरांचा काहीतरी बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. कारण शेतकऱ्यांचं एवढं कष्ट आहे, ते हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होतोय डुकरांमुळे.